मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून दिनांक 17 जून 2025 रोजी 10 मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेले आहेत। या 10 मंत्रिमंडळ निर्णयाचा नेमका कोणाला फायदा होणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्रांनो, कृषी विभागासाठी जो पहिला या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे, महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता महाअॅग्री AI धोरण 2025 ते 2029 मंजूर करण्यात आलेला आहे। या धोरणाचा परिणाम आणि नेमका फायदा काय होणार आहे याबद्दलची माहिती समजून घ्या। कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उद्योगमुख तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडवता येणार। याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स, ड्रोन, संगणकीय दृष्टी क्षमता, रोबोटिक्स, पूर्वानुमान विश्लेषण यांचा वापर करत राज्यातील ॲग्रिस्टक, महाॲग्रिस्टेक, महावेद, क्रॉपसॅप, ॲगमार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महाडीबीटी यासारखे प्रकल्प पुढे नेण्यास मदत होणार आहे। यानंतर दुसरा जो निर्णय आहे कोणता महसूल विभागासाठी घेण्यात आलेला, यामध्ये सांगण्यात आलेला आहे MRDA मेयर्स रायगड पेन ग्रोथ सेंटर लिमिटेड यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीवरील मुद्रांक शुल्कात सवलत। आता यामध्ये परिणाम व फायदे काय आहेत? सार्वजनिक खासगी भागीदारीतून हा राज्यातील पहिलाच मोठा प्रकल्प आहे। ग्रोथ सेंटरमुळे विदेशी गुंतवणूक आकर्षित होणार आहे। यामुळे त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे, सामान्य प्रशासन विभागाच्यासाठी आणीबाणीत कारावास भोगलेल्या नागरिकांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्यात आली आहे। हयात जोडीदारालाही मानधन मिळणार आहे। गौरव योजनेमधून सुधारणा। त्यानंतर याचा परिणाम व फायदा काय आहे? आणीबाणीच्या कालावधीत झालेल्या अन्यायामुळे अनेकांचे आयुष्य खडतर झाले होते, त्या सर्वांना निर्णयामुळे मोठा आधार मिळणार आहे। त्यानंतर पुढील जो निर्णय आहे हा समजून घ्या। नगर विकास विभागासाठी घेण्यात आलेला मुंबई मेट्रो मार्ग 2A, 2B आणि 7 या मेट्रो प्रकल्पाकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक ऑफ न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या कर्जास मुदतवाढ देण्यात आली आहे। याचे परिणाम व फायदे काय आहेत? प्रकल्पाशी संबंधित बांधकाम, सेवा, तांत्रिक कामे यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत। वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवासाचा वेळ व इंधन खर्च वाचेल, पर्यावरणास अनुकूल वाहतूक साधन म्हणून मेट्रोचा वापर या ठिकाणी वाढेल। त्यानंतर पुढील जो निर्णय आहे घेण्यात आलेला महसूल विभागासाठी मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठासाठी आवश्यक मोजे, पहाडी गोरेगाव येथील जमिनीच्या हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क माफ। याचे परिणाम व फायदे आहेत। विद्यापीठाला स्वमालकीची इमारत मिळणार, हजारो विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहे। त्यानंतर पुढील जो निर्णय आहे तो सुद्धा समजून घ्या। महसूल विभागासाठी घेण्यात आलेला ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर साठी महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळास नाशिक जिल्ह्यातील मोजे जांबुटेक येथील 29 हेक्टर 52 आर जमीन ही फायद्याची होणार आहे। याचे परिणाम व फायदे काय आहेत? आदिवासी समाजातील होतकरू उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल, रोजगार निर्मिती व आर्थिक विकासास चालना मिळणार आहे। त्यानंतर पुढील जो निर्णय आहे सार्वजनिक बांधकाम विभागासाठी घेण्यात आलेला विरार अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प आता बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर हाती घेण्यास मान्यता देण्यात आली आहे। याचे परिणाम व फायदे आहे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासांचा वेळ वाचणार आहे। त्यानंतर पुढील निर्णय आहे कृषी विभागासाठी केंद्र सरकारच्या विंड्स वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डाटा सिस्टीम प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची या ठिकाणी जी काही AWS उभारणी करण्यात येणार आहे। यासाठी महावेद प्रकल्पास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याचे परिणाम व फायदे काय आहेत? राज्यातील सर्व गावांमध्ये हवामान विषयक अचूक माहिती मिळावी यासाठीचा प्रकल्प आहे। शेतकऱ्यांना हवामान आधारित कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शनासाठी महत्त्वाचा हा प्रकल्प आहे। त्यानंतर पुढील जो निर्णय आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी घेण्यात आलेला हा आहे अनिवासी म्हणजेच आदिवासी भारतीयांच्या मुलांना पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार आहे। विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थेतील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आदिवासी म्हणजेच अनिवासी भारतीयांच्या व्याख्येत बदल, प्रवेश शुल्क यांची विनियमन अधिनियम 2015 मध्ये सुधारणा। याचे परिणाम व फायदे काय आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या। अनिवासी भारतीयांच्या मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे, घेणे आणि शिक्षण पूर्ण करणे होणार सोपे।
त्यानंतर पुढील बघा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे महसूल विभागासाठी घेण्यात आलेला। धारावी पुनर्विकास प्रकल्पातील विशेष हेतू कंपनी SPV अन्य यंत्रणा दरम्यानच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफ याचे परिणाम व फायदे काय आहेत? लोकहितार्थ मोठा प्रकल्प असल्याने पुनर्वसन व पुनर्विकास योजनेला गती लाभणार आहे। योजनेसाठी अंमलबजावणी सुलभ रीतीने होणार आहे। असे हे एकूण 10 निर्णय आहेत। मित्रांनो, काही निर्णय यामध्ये महत्त्वाचे आहेत, काही निर्णय शेतकऱ्यांना लागू होणार नाहीत। हा एक महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।